कॉलनीची जागा जे आमच्या बौद्ध समाजासाठी अवॉर्ड झालेली होती त्या जागेवर नगर परिषदेने आरक्षण बदलून त्या ठिकाणी व्यापारी गाळे उभा करण्यात आलेले आहेत। त्या व्यापारी गाळ्याची बिल्डिंग बांधली, त्या ठिकाणी दुसरेच नाव द्यायचा प्रयत्न चालू होतं। त्यामुळं आम्ही आमच्या समाजासाठी ती जागा होती आणि आहे म्हणून आम्ही म्हणले आहे की बाबा आमच्या समाजाची भावना जे की आमच्या घरा शेजारी ती व्यापारी संकुल आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या व्यापारी संकुलाला देण्यात यावे म्हणून आम्ही ती मागणी केल्या। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते मोडकळीस आलेले आहे, ते त्या ठिकाणी नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी ते पूर्ण करण्यात यावे म्हणले। अन्य दुसरे उद्देश त्या ठिकाणी असू नये, कारण का आमच्या समाजासाठी तेवढीच जागा शिल्लक आहे। गोरगरिबाचे लग्न करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी $1,00,000-2 लाख रुपये देऊन लग्न कार्य करू शकत नाही आमचा समाज, म्हणून त्या ठिकाणी विपोषण केंद्र वगैरे उभारण्यात येऊ नये म्हणून आमची विनंती राहिलेली आहे। आणि तिसरी बाब, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याची जागा ऑलरेडी त्या ठिकाणी ठराव झालेला आहे, पुतळा बी आम्ही करून घेणार आहोत तसे विनंती नगर परिषदेला आम्ही केलेली आहे, ठराव त्याचा झालेला आहे। असे विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तसेच नरंगल रोड येथे शादीखाना आहे, त्या शादीखान्यालाही तिथं शादीखान्याचा मूळ उद्देश सोडून तिथं उर्दू वाचनालय असं उभारण्याचं षडयंत्र नगरपालिका प्रशासनानं आखलं होतं। या ठिकाणी मुस्लिम बांधव आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी मोर्चा काढून आम्ही विनंती केल्या की शादीखाना तिथं IGT ठेवण्यात यावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह IGT ठेवण्यात यावे म्हणून विनंती केल्या। प्रशासन आमची बाजू ऐकून घेतो म्हणून सांगितले, आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी वापस जाणार आहोत। धन्यवाद। आज बेंगलोर नगर परिषदेच्या या पहिली सभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोंढा रोडवर बांधण्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सला देण्यात यावे। मागील 50 वर्षापासून ती जागा हरिजन वस्ती म्हणून उल्लेख आहे, आरक्षित आहे। तसेच नरंगल रोड येथे बांधण्यात आलेला शादीखाना त्याला बाजूला करून वाचनालय किंवा कम्युनिटी हॉल व लायब्ररी म्हणून असे ठरावमध्ये घेण्यात येत होते, त्याचा विरोध म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहोत। आमची विनंती आहे प्रशासनाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, व्यापारी संकुल, नरंगल रोडचे शादीखाना व शहीद वनंजे यांचे पुतळ्याची उभारणी व त्यांना स्मारकासाठी या विविध मागण्या घेऊन आम्ही आज नगर परिषद मोर्चा घेऊन आले। प्रशासनाला व या देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मॅडमला आमची विनंती आहे की या दोन्ही समाजाचे भावना समजून घेऊन आपण देगलूरनं एक प्रथम महिला म्हणून सर्व समाजातर्फे निवडून आलेत, आपली भूमिका सर्व समाजाला न्याय देण्यात राहावी हीच विनंती। हम लोगों ने जो निवेदन दिया है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के वाचिक जो अपना कॉम्प्लेक्स लाया गया उसको भी बाबा साहेब आम्बेडकर का नाम दिया जाए और जो सभागृह है उसमें भी जो पुनर्वसन करके उसको भी दलित लोगों के कब्जे में दिया जाए। उसके साथ ही साथ मैं ये कहना चाहता हूँ कि हम जहाँ पर खड़े कर इंटरव्यू दे रहे हैं, ये इंटरव्यू की जगह नगरपालिका की जगह, दवाखाने की जगह, ये सामने जो शिवाजी पार्क है उसकी जगह वो मेरे मालिकी की जगह है। मेरे पास से इन्होंने जबरदस्ती सरकार ने लिया है। बाजू में जो राइट साइड जगह है जो धनंजय मुंडे को जलाया गया, ध्यान किया गया सचिन वनंजे को, वो भी जगह मेरी मालिकी की है। मेरा कहने का मतलब है कि इनको दूसरी जगह आरक्षण करो और दूसरी जगह के ऊपर जो स्मारक करो, उनका पुतला बिठाओ और यहाँ पर कोई कॉम्प्लेक्स नहीं होना चाहिए। जमीन हमारी ज़मीनें उनको मिलना चाहिए वापस। दूसरा शादीखाने का जो इन्होंने मसला उठाया है, शादीखाने का मतलब ये है कि गोर गरीब आदमी जो मुस्लिम है, दलित है, हर के लोग गोर गरीब जो वहाँ पर शादी कर सकते हैं। अब ये 1 लाख 1.5 लाख एक मुस्लिम हो, दलित हो, वहाँ पर कुछ प्रोग्राम नहीं कर सकते। 10 साल से जो शादीखाना रिकामा था, वह किराया ज़्यादा होने की वजह से वहाँ पर कोई काम नहीं हो सका। अगर तुम्हें मुस्लिम लोगों का, दलित लोगों का अगर भला करना ही है तो तुम उसका किराया 5,000 करके लेके आओ, अगर हिम्मत है तो उसमें जो हमारे को किराया कम करो और किराया कम करके शादीखाने को शादीखाना रखो। और जो उर्दू घर का तुम्हारा जो मसला है वो उर्दू घर
कितनी बिल्डिंग बनाना है बनाओ, बाजू में जो ओपन प्लेस नगर पालिका का है वहाँ पर हमको उर्दू घर का विरोध नहीं है, कोई किसी दलित बांधों का विरोध है, न और किसी का विरोध है। तो सब यही कह रहे हैं कि शादी खाने को उसी हालत में रखा जाए जिस हालत में है वो, जिस हालत में वो है उसी हालत में रखा जाए, और उर्दू घर को जो दूसरी भी जगह वहाँ पर उर्दू घर बनाया जाए। इतना कहकर मैं आपके आंबेडकरांनी संविधान लागू केले या देशामध्ये पहिलं प्रथम त्यांनी 340 कलम ही ओबीसीसाठी दिलेली आहे, नंतर त्याच्या बाद 342 नंबर हे एससीसाठी दिली आहे। आज या ठिकाणी ओबीसी महिला म्हणून पहिले प्रथम नगराध्यक्ष झालेले आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देऊया त्यांच्या कार्यकाळासाठी। परंतु त्यांनी बौद्ध समाज, मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज, ओबीसी समाज यांच्यावर अन्याय न करता त्यांनी जे धडकशाही जे मीटिंग घेतलेली आहे, आज पहिली वादळी मीटिंग म्हणतात त्याला, साधी मीटिंग नाही। या चमकुमडी इथे हरिजन कॉलनीसाठी 12 एकर 35 गुंठे जमीन जे आकर केलेली होती, त्यामध्ये दडपशाहीने आम्ही किती विरोध केल्यानंतरही नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स केलेली आहे। आमचा लढा चालू आहे, कोर्टामध्ये त्याची केस आहे। आम्ही मागणी करत आहोत की हा कॉम्प्लेक्स व्हायला नाही पाहिजे। आमचे लोक काही राहिलेले आहेत त्यांना प्लॉट वाटप करा, आणि जे राहिलेले लोक आहेत आमचे 11 लोक रशीद मालक आहेत, त्यांनी 21 रुपयेवाले त्यांना प्लॉट द्यावं, आणि जे लोक बसलेले आहेत हरिजन कॉलनीमध्ये जेवढे बी त्यांना मालकी हक्क देण्यासाठी नगरपालिका डिरीने काम केलं पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हॉल हे आपल्या नांदेड रोडला कॉर्नरला आहे, तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम त्यांनी करण्याचं मानस तयार केलेले आहे। ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू नये आणि तिथं विपश्यना केंद्र सुद्धा करू नये। तिथं छोटे मोठे लग्न करण्यासाठी गरीब लोक आहेत, त्यांना जे आर्थिक दृष्टी दुर्बल असल्यामुळं